कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांनी आपल्या मंडळांमार्फत एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, नागरिकांची सोय होईल आणि पोलिसांना सुद्धा त्यातून मदत होईल. ती पूर्ण वर्षासाठी होते. विसर्जन मिरवणुकीत माझी आई बहीण सहभागी झाली तर मोठा आनंद होईल. महिलांच्या सहभागासाठी पुढाकार घेतला जावा. लेसरचा वापर मिरवणुकीत नको. डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडू नका असा थेट सल्ला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले, पेठ, वडगाव आणि या पोलीस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव 2025 बैठकीत दिला. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे की शिरोळ तालुक्यातील गणेश मंडळे ही खूप शांतताप्रिय आहेत. चुकीच्या पद्धतीने मंडळांवर कारवाई नको. तसेच यावेळी जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, वडगाव पोलीस ठाणे हद्दीत शहरी ग्रामीण विभागातील गणेश मंडळांना गणराया अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेला आहे. तसेच चांगलं काम घडावं या उद्देशाने गणराया अवॉर्डची योजना सुरू झालेली आहे. प्रत्येक DYSPच्या कार्यक्षेत्रात अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. आम्हाला जे अपेक्षित आहे तेही सांगितलं जातं. अशा कार्यक्रमातून शासन, पोलीस आणि मंडळातला संवाद वाढतो आणि यावेळी जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, वडगाव परिसरातून गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. जसं लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी शिवजयंती आणि गणेशोत्सव त्या ठिकाणी सुरू केला. हे उत्सव सुरू करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण सर्वांनी समजून घेऊन त्या ठिकाणी गणेश उत्सव त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. प्रामुख्यानं त्यावेळी सुरू करण्याचा उद्देश असा होता की लोकांनी एकत्र यावं, एकत्र येऊन त्यातून काही चांगले सामाजिक उपक्रम सुरू राहावेत आणि लोकांमधला तो स्नेह त्या ठिकाणी वाढावा असा तो उद्देश होता. तर तोच उद्देश आज देखील त्या ठिकाणी लागू होतो. तर ते गणेश मंडळांना त्या ठिकाणी एक सांगणं आहे की आपण एवढे 10 दिवस त्या ठिकाणी गणेशाची आराधना करतो. त्या ठिकाणी आपण ही आराधना करत असतानाच त्या ठिकाणी काही देखावे, उपक्रम घेत असतो. काही मंडळांचं काम हे खरोखर कौतुकास्पद असतं. त्यांचं उदाहरण हे समाजापुढे आदर्श म्हणून बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी दिलं जातं. परंतु ते सर्व मंडळांना का जमत नाही हा देखील त्या ठिकाणी प्रश्न पडतो. बऱ्याच जणांना, तरुणाईला त्या ठिकाणी बऱ्याचदा गणेशोत्सव म्हटलं की फक्त मिरवणूक, विसर्जन मिरवणूक जी आहे तीच फक्त डोळ्यापुढे येते. त्यामध्ये नाचणं, गाणं याच गोष्टी जर आपल्या समोर आपण ठेवत असू तर तो जो उद्देश आहे तो चुकीचा आहे. जो आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या ठिकाणी ही परंपरा चालू करून दिलेली आहे. तर तो उद्देश साध्य करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्या ठिकाणी तरुणांनी विचार करण्याची गरज आहे. त्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी समाजासाठी उपयोगी पडेल असा एखादा जरी उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतला, कुठलाही असेल, त्या ठिकाणी CCTV आपल्या परिसरामध्ये लावण्याचा उपक्रम असेल किंवा एखादी समाजामध्ये सध्या अपप्रवृत्ती फोफावते म्हणजे ड्रग्ज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण बघतोय, गांजा असेल, गुटखा असेल, अशा पद्धतीचं काही व्यसन समाजामध्ये त्या ठिकाणी पसरताना दिसते. त्याच्या बाबतीत जनजागृती असेल किंवा आपण सायबर फ्रॉड्स आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की आपल्याला दिसते. कित्येक जणांना त्या ठिकाणी फोन येत आहेत. त्या ठिकाणी फोनवरून त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाते. त्यांच्या अकाउंट मधील रक्कम त्या ठिकाणी अशा या फ्रॉड लोकांकडे त्या ठिकाणी जाते. तर असे अनेक प्रश्न आहेत. असे उदाहरणादाखल फक्त आपल्याला 1-2 सांगितले. असे उपक्रम आपण त्या ठिकाणी समाजाची सध्याची गरज बघून आपण त्या ठिकाणी जर राबवले तर या 10 दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं आपण गणेश मंडळ जे आपलं आहे ते समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कामी आलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर नक्कीच आपण सर्वांनी या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करायचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.